नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कधी असे झाले आहे का की मनात अचानक कुणीतरी आवाज दिल्यासारखे वाटले किंवा काहीतरी करायचे मनाने ठरवले, पण आपण दुर्लक्ष केले आणि नंतर लक्षात आले की तो एक इशारा होता आणि आपण ऐकले असते तर आजची परिस्थिती नक्कीच वेगळी असते. जीवनात आपण अनेक वेळेला असे अनुभवतो की काही गोष्टी अपघाती घडतात, पण नंतर लक्षात येते की त्या फक्त योगायोग नव्हत्या, तर आपल्या उच्च शक्तीने किंवा गुरूंनी किंवा आपल्या इष्टदेवतेने संकेत दिले होते. महाराज भक्तांच्या जीवनात असे असंख्य अनुभव घडवतात. कधी स्वप्नात दर्शन, कधी मनात येणारा इशारा, कधी अनपेक्षित भेटलेली एखादी व्यक्ती, हे सगळे स्वामींचे मार्गदर्शन असते. पण जर आपण या संकेतांकडे दुर्लक्ष केले, त्यांना गांभीर्याने घेतले नाही, तर त्याचे परिणाम कधी सौम्य तर कधी गंभीरही होऊ शकतात. महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला संकट येण्याआधी संकेत देत असतात, पण आपण ते ओळखतो का? आणि जर ते गंभीरतेने घेतले नाहीत तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या संकेतांना गंभीरतेने न घेतल्यास त्याचे काय परिणाम होतात. संधी गमावणे. काही वेळेला स्वामींचा संकेत आपल्यासाठी मोठी संधी घेऊन येतो. ही संधी सेवा करण्याची, एखाद्या संकटातून वाचण्याची किंवा आयुष्यामध्ये महत्त्वाचा बदल घडवण्याची असू शकते. पण आपण तो संकेत ओळखला नाही किंवा गंभीरतेने घेतला नाही तर ती सुवर्ण संधी हातातून निसटू शकते. नंतर पश्चाताप होतो की त्यावेळेला जर ऐकले असते तर. संधी एकदा गेली की पुन्हा मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे संकेत मिळाल्यावर लगेच जागरूक होऊन योग्य कृती करणे हेच खरे भक्तीचे लक्षण आहे. काही वेळेला स्वामी संकेत देतात की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे आहे, कोणाशी तरी बोलायचे आहे किंवा एखादे काम लगेच करायचे आहे. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर ती संधी हातातून निसटते. स्वामी आपल्याला योग्य मार्ग नक्कीच दाखवतात, पण चालायचे काम आपलेच असते. त्यामुळे स्वामींच्या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर एखादी मोठी संधी आपल्या हातून जाऊ शकते. स्वामींचा इशारा न ऐकल्याने आपण संकटात सापडू शकतो. स्वामी काही वेळेला संकट टाळण्यासाठी अगोदरच इशारा देतात. हा इशारा कधी मनातील बैचेनी, कधी कुणाच्या तोंडून निघालेला एखादा शब्द, कधी अचानक बिघडलेली योजना अशा रूपामध्ये येतो. जर आपण म्हणालो की असे काही नसते आणि पुढे गेलो तर नंतर नुकसान सहन करावे लागते. स्वामींचा इशारा हा अनेकदा आपल्याला येणाऱ्या संकटांची आधीच कल्पना देत असतो, पण आपण तो दुर्लक्ष केला किंवा हे काही महत्त्वाचे नाही असे मानून टाळले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. वेळेत सावध न झाल्याने आपण थेट त्या संकटामध्ये सापडू शकतो. हे संकट आर्थिक, मानसिक किंवा नातेसंबंधांशीही संबंधित असू शकते. स्वामींचा इशारा हा आपले रक्षण करण्यासाठी असतो, शिक्षा देण्यासाठी नाही. म्हणूनच इशारा मिळताच जागरूक होऊन आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. नाहीतर पुढे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. त्यामुळे स्वामींचा इशारा न ऐकल्याने आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. स्वामींच्या संकेताला जर आपण गांभीर्याने घेतले नाही तर आपण नशिबात असलेली मदतही गमावू शकतो. स्वामी अनेक वेळेला आपल्या नशिबात आधीच असलेली मदत योग्य वेळेला आपल्यापर्यंत पोहोचवतात. पण आपण त्यांच्या संकेतांकडे किंवा योग्य संधींकडे दुर्लक्ष केले तर ती मदत हुकते. नंतर कितीही प्रयत्न केले तरी ती संधी पुन्हा मिळेलच असे नसते. काही वेळेला ही मदत एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, सल्ल्याच्या रूपाने किंवा अनपेक्षित साधनांच्या स्वरूपामध्ये येते. कधीकधी संकेत हा थेट कृपेचा मार्ग असतो. जर आपण तो समजलो नाही तर नशिबात असलेली मदतही आपल्याला मिळत नाही. म्हणूनच मिळालेल्या मदतीचे महत्त्व ओळखणे आणि तिचा वेळेवर उपयोग करणे हीच खरी बुद्धिमत्ता असते. जर आपण स्वामींचा इशारा किंवा त्यांचे संकेत गांभीर्याने घेतले नाही तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्येही विलंब होऊ शकतो. स्वामींचे संकेत हे फक्त भौतिक जीवनासाठी नसतात, ते आपल्या आत्मिक उन्नतीसाठी सुद्धा असतात. जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर आपली प्रगती थांबू शकते. जसे की आपल्याला एखादी सेवा सुरू करायची होती, एखादा मंत्रजप सुरू करायचा होता, पण आपण उद्या करू असे म्हणत राहिलो, त्यामुळे आपला आध्यात्मिक प्रवास थांबून जातो. जे धडे आणि अनुभव वेळेवर घ्यायचे असतात ते टाळल्यामुळे पुढच्या टप्प्यावर जाणे थांबते. मनामध्ये शंका, अडथळे आणि अस्थिरता वाढते. सेवा, नामस्मरण किंवा साधना यामध्ये सातत्य राहत नाही. परिणामी अंतःकरणाची शुद्धी हळूहळू होते आणि आत्मज्ञानाच्या दिशेने होणारी वाटचालही मंदावते. योग्य वेळेला योग्य पाऊल न टाकल्याने आपला आध्यात्मिक प्रवास लांबणीवर जातो. स्वामींच्या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा पुन्हा तीच परीक्षा द्यावी लागते. स्वामी आपल्याला शिकवण्यासाठी काही संकेत देतात. जर आपण त्यातून धडा घेतला नाही तर तीच परिस्थिती वारंवार येते जोपर्यंत आपण शिकत नाही.
स्वामी जेव्हा आपल्याला एखादा संकेत देतात तो आपण दुर्लक्षित केल्यास किंवा योग्य कृती न केल्यास त्याच धड्याची परत परत परीक्षा द्यावी लागते. जीवनामध्ये सारखे तेच प्रसंग, तीच आव्हाने पुन्हा येऊ लागतात, कारण आपले शिकायचे राहिलेले असते. स्वामींचा हेतू आपला स्वभाव सुधारणे आणि अंतर्मन घडवणे असा असतो, पण आपण बदललो नाही तर परिस्थितीही बदलत नाही. परिणामी जाणीव होईपर्यंत आणि कृतीमध्ये सुधारणा होईपर्यंत तीच परीक्षा वारंवार येत राहते. जसे की एखाद्याला वारंवार चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्याचा इशारा मिळत असतो, पण तो त्याच चुका करत राहतो आणि शेवटी मोठे नुकसान झाल्यावरच त्याला धडा मिळतो. त्यामुळे आपण जर स्वामींच्या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला परत परत त्याच अडचणींना सामोरे जावे लागू शकते. स्वामींचे संकेत दुर्लक्षित केले तर मानसिक अशांतता येते. संकेत दुर्लक्षित केल्यास मनामध्ये सतत अस्वस्थता आणि गोंधळ निर्माण होतो. योग्य मार्गावर असल्याची खात्री राहत नाही, त्यामुळे विचारांचा गोंधळ वाढतो. निर्णय घेताना संभ्रम वाटतो आणि मन स्थिर राहत नाही. जर आपण स्वामींच्या संकेताचे पालन केले नाही तर जणू काही अमूल्य संधी हातातून निसटली आहे अशी भावना सतत टोचत राहते. ही खंत फक्त पश्चाताप नसून अंतर्मनाला ठाऊक असते की योग्य मार्ग माहिती असूनही आपण तो निवडला नाही. त्यामुळे मनामध्ये अपराधीपणाची जाणीव आणि अस्वस्थता वाढते. ही अवस्था केवळ स्वामींच्या मार्गदर्शनापासून दूर गेल्यामुळे निर्माण होते. ही मानसिक अशांती म्हणजे आपण स्वामींनी दाखवलेला मार्ग न पाळल्याचा इशारा असतो. संकेत ओळखून आपण त्याप्रमाणे वागल्यास मन पुन्हा शांत होऊ शकते. त्यामुळे मानसिक अशांती टाळायची असल्यास स्वामींचा इशारा गांभीर्याने घ्यावा. स्वामी आपल्याला संकेत का देतात? आपले रक्षण करण्यासाठी, आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी, नशिबात असलेली संधी ओळखण्यासाठी आणि आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करण्यासाठी स्वामी संकेत देत असतात. स्वामींचे संकेत कसे ओळखावे याविषयी आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आहे. तो आपण या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला पाहू शकता. तरीही मी तुम्हाला इथे अगदी थोडक्यात सांगते की स्वामींचे संकेत कसे ओळखावेत. तर मनामधील एखादी ठाम भावना, जसे की अचानक एखाद्या निर्णयाबद्दल प्रबळ होकार किंवा नकार वाटणे, अचानक घडणारी एखादी घटना जसे की एखादी योजना रद्द होणे किंवा अचानक नवीन मार्ग मिळणे, इतरांच्या तोंडून आलेला संदेश जसे की कोणी सहजपणे बोललेले शब्द किंवा एखादे वाक्य कधी दैवी संदेश असू शकतो. काही वेळा एखादे दैवी स्वप्न पडते ज्यामध्ये स्पष्टता आणि खोल अर्थ असतो. अशा विविध मार्गांनी स्वामी आपल्याला संकेत देत असतात. काही व्यक्तींना स्वामींचे संकेत समजत नाही. ते का समजत नाहीत आणि कोणत्या व्यक्तींना समजत नाहीत याविषयी एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तोही आपल्याला या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला पाहायला मिळेल. हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला स्वामींचे संकेत समजण्यास मदत मिळेल. संकेत गंभीरतेने घेऊन ते आपण कृतीमध्ये कसे उतरवू शकतो? सर्वप्रथम तर स्वामींचा संकेत शांत मनाने समजून घ्यावा. घाईमध्ये किंवा अस्वस्थ अवस्थेमध्ये संकेत सहज दुर्लक्षित होतात. नियमित नामस्मरण आणि सेवा उपासना करावी, त्यामुळे अंतर्मन सजग राहते आणि संकेत स्पष्ट जाणवतात. अहंकार आणि हट्ट बाजूला ठेवावा, कारण हे संकेत समजण्याच्या आड येतात. पूर्वी मिळालेले संकेत आणि त्यांचे परिणाम पाहून भविष्यामध्ये अधिक जागरूक राहावे. संकेत मिळाल्यावर निर्णय घेण्याआधी प्रार्थना करून स्वामींचे मार्गदर्शन मागावे. संकेताचा अर्थ समजत नसल्यास एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींचे संकेत हे आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर प्रेमाने दिलेला मार्गदर्शनाचा हात असतो. पण आपण जर तो हात दुर्लक्षित केला तर पुढच्या वाटेवर काटे येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे स्वामींचे संकेत वेळीच ओळखून त्यांचा आदर करा आणि त्याप्रमाणेच कृती करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींच्या संकेतांना जर गंभीरतेने घेतले नाही तर त्याचे परिणाम काय होतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.